कोणी कोणी केला? ऍड्रेस करा. होमवर्क कोणी कोणी केलाय मॅम. केलाय मॅम मी. ग्रुपवरच नाही टाकलाय. केलाय बट ग्रुपवर नाही टाकलेला. आज एवढी कमी येतील मुलं. आता आपण काय शिकलो काल? काल आपण काय शिकलो? 1.1. पण 1.1 मध्ये काय शिकलो? मॅडम तुम्ही मॅम लिनियर एक्झाम्पल सॉल्व केले. मॅम लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्सचे आपण एक्झाम्पल सॉल्व केले आणि त्याच्याबरोबरच जी पर्टिक्युलर मेथड एक होती ती जर म्हणजे एक्सचा कोएफिशियंट समीकरणामध्ये y ला दिसत असेल आणि y चा कोएफिशियंट जर दुसऱ्या समीकरणामध्ये x ला दिसत असेल तर म्हणजे कोएफिशियंटची अदलाबदल झालेली आहे. आणि कोएफिशियंटची अदलाबदल झालेल्या म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये आपण पहिले तर त्या दोन इक्वेशन्सचा नंबर द्यायचे, देन त्याच्यानंतर त्यांची एकदा ऍडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची. आलेली जी दोन म्हणजे आपल्याला तिसरं आणि चौथं अशी दोन इक्वेशन भेटतील आणि देन त्या तिसऱ्या आणि चौथ्या इक्वेशनची ऍडिशन करून आपल्याला एक कोणती तरी एक तर एक्स ची व्हॅल्यू भेटते किंवा वाय ची भेटते आणि ती मग कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकून आपण ते सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. ठीक आहे. व्हेरी गुड. चांगलं एक्सप्लेन केलं. आता आपण पुढची जी मेथड आहे ती ग्राफिकल मेथड आहे, ग्राफ मेथड आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याचीच मेथड आहे ती पण. ठीक आहे. तर ती सेकंड मेथड आहे. तर त्या मेथड मध्ये करायचं काय असतं काय नाही. आपण बघा ग्राफचा पण एक धडा आपण गेल्या वर्षी शिकलेलो, आठवते का? जॉमेट्री मध्ये शिकलेलो. सेकंड मॅथ्स 2 मध्ये होता आपल्याला बघा कोऑर्डिनेट, आय थिंक कोऑर्डिनेट जॉमेट्री होता. शेवटी एक लेसन होता. त्याच्यामध्ये आपण बघा 4 आपले हे असतात, क्वाड्रंट्स असतात, 4 क्वाड्रंट्स असतात, आठवते? येस मॅम. प्लस मायनस मायनस मायनस. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 क्वाड्रंट असतात, 2 ऍक्सिस असतात. बरोबर आहे. एक एक्स ऍक्सिस असतो आणि एक वाय ऍक्सिस असतो. बरोबर. आणि आपण बघा आपल्याला पॉइंट्स दिलेले, पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आणि त्या कोऑर्डिनेट्स प्रमाणे ते पॉइंट्स आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे होते. आपण बघा प्लॉट केलेले 2,3 -3,7 असे पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले होते. आपण बघा तुम्हाला स्क्रीन दिसते सर्वांना? ठीक आहे. असं आपण एक 2 ऍक्सिस काढले होते, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल है ना. जो हॉरिझॉन्टल असतो म्हणजे आडवा जो आहे त्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो आणि जो उभा काढतो आपण तो वाय ऍक्सिस असतो. स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम. असं आपण उभा जो ऍक्सिस काढतो व्हर्टिकल तो वाय ऍक्सिस असतो. आणि जो दोन्ही ऍक्सिस जिथे एकमेकांना म्हणतात म्हणजे आता हे 2 ऍक्सिस मी ड्रॉ केले आणि हे दोन्ही ऍक्सिस जिथे एकमेकांना भेटणार, बघा इथे भेटतात एकमेकांना, इथे या पॉइंटला, त्याला आपण ओरिजिन म्हणतो. ओरिजिन म्हणतात आपण त्याला. हा आडवा जो आहे तो एक्स ऍक्सिस आहे, जो हॉरिझॉन्टल आहे, आणि हा व्हर्टिकल जो आहे हा वाय ऍक्सिस आहे. एक मी रिव्हिजन तुमची घेते. आपण बघा हे शिकलेलो आहोत, तुम्हाला जर आठवत असेल कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये लास्ट इयर आपल्याला होता. तर हा ओरिजिन आहे. ओरिजिन जो आहे तो आपण ओ या प्रत्येक बिंदूला एक नाव असतं. तर हा जो ओरिजिन आहे त्याला ओ ने आपण डिनोट करतो आणि त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत बघा या ग्राफवर कुठेही तुम्ही पॉइंट घेतला, कुठेही घ्या पॉइंट, ऍक्सिस वर घ्या, क्वाड्रंट वर घ्या, तरी त्याच्याशी रिलेटेड 2 नंबर असतात, त्याला आपण कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट. आता हा समजा इथे मी कोणताही पॉइंट कुठेही तुम्ही घ्या, इथे पॉइंट मी एखादा घेतला, हा समजा ए पॉइंट, तर या पॉइंट हा ए आहे किंवा हा ओ पॉइंट आहे. प्रत्येक पॉइंटशी रिलेटेड 2
काय असतात, नंबर्स असतात. ते 2 नंबर्स म्हणजेच त्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स असं आपण म्हणतो. जसं आता आपण काय करतो बघा, इथे आपण एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वर राईट हँड साइडला पॉझिटिव्ह आपण नंबर्स लिहितो. हे आठवते का सगळ्यांना? लेफ्ट साइडला निगेटिव्ह लिहितो. कुछ याद आया? यस मॅम. भूल गए? इथे वरती ma'am. पॉझिटिव्ह नंबर्स वाय ऍक्सिस वर सगळे पॉझिटिव्ह नंबर वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला वाय ऍक्सिस वर म्हणजे उभ्या ऍक्सिस वर निगेटिव्ह नंबर्स आपण लिहितो. आता तुम्हाला जर ए जो पॉइंट आहे, ए पॉइंटचे जर कोऑर्डिनेट विचारले तर काय सांगणार तुम्ही? सांगा ए चे कोऑर्डिनेट्स. ए चे कोऑर्डिनेट 4,4. व्हेरी गुड. 4,4. कारण पहिला एक्स कोऑर्डिनेट लिहायचा असतो, म्हणजे सरळ आपण खाली येतो, एक्स ऍक्सिस वर आपण बघतो तो कोणता पॉइंट दाखवतो एक्स ऍक्सिस वरचा, तर 4. आणि नंतर वाय ऍक्सिस वर आपण सरळ परपेंडिक्युलर काढतो. दोन्ही परपेंडिक्युलर म्हणजे ए वरून एक्स ऍक्सिस वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय वाय ऍक्सिस, आणि तो सरळ येणारा जो परपेंडिक्युलर आहे तो कोणता नंबर दाखवतोय? तो एक्स कोऑर्डिनेट. एक्स ऍक्सिस वरचा जो नंबर दाखवतोय तो एक्स कोऑर्डिनेट, आणि जो वाय ऍक्सिस वरचा नंबर दाखवतोय तो वाय कोऑर्डिनेट. मग इथे दोन्ही कोऑर्डिनेट 4 आहेत. ठीक आहे. आता समजा मी इथे समजा बी पॉइंट घेतला, तर याचे कोऑर्डिनेट काय आहे? बीचे बी पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय आहे? बी चा पहिला एक्स कोऑर्डिनेट म्हणजे बी पासून सरळ खाली एक्स ऍक्सिस वर कोणता नंबर दाखवतोय? एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर दिसतोय तुम्हाला इथे? स्क्रीन दिसते सर्वांना? हो मॅम. हा, मग बी चा एक्स बी हा कोणता? बी जो पॉइंट आहे तो एक्स ऍक्सिस वरचा कोणता पॉइंट दाखवतोय? एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर आपल्याला दाखवतो? बी वरून सरळ खाली आलो तर कोणता नंबर दिसतोय इथे? -5. हा, -5. आणि वाय ऍक्सिस वरचा म्हणजे हा सरळ वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर -5,2 असे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे, बरोबर? कळते की नाही? हा जो ओरिजिन आहे ओ चे कोऑर्डिनेट 0,0 आहे, कारण इथून तुमची काउंटिंग सुरू होते. त्यामुळे ओ जो आहे हा ओरिजिन जो आहे त्याचे कोऑर्डिनेट 0,0 असतात. त्यामुळे तिथूनच आपण राईट हँड साइडला, लेफ्ट हँड साइडला वरती आणि खाली मोजण्याची सुरुवात करतो. 0 पासून, म्हणजे मध्ये जो ओरिजिन आहे ते 0 घ्यायचं, आणि इकडे 1, 2, 3, 4 इकडे -1, 2, -1, -2, -3 वरच्या बाजूला पॉझिटिव्ह 1, 2, 3 खाली पण निगेटिव्ह. आता मला याचे कोऑर्डिनेट सांगा बघू. हा जो पॉइंट आहे सी, त्याचे कोऑर्डिनेट सांगा. सी चे कधी पहिला एक्स कोऑर्डिनेट सांगायचा, एक्स वरचा पॉइंट पहिला सांगायचा, एक्स वरचा नंबर, एक्स ऍक्सिस वरचा जो नंबर दाखवतो सरळ जाणार. एक्स हा, एक्स ऍक्सिस हा आडवा आहे. -3. हा, बरोबर आहे. -3 -2. बरोबर. -3, -2 बरोबर आहे. -3, -2 है ना? तर सॉरी, -3, -2 बरोबर. इथे -3 आणि इकडे -2 असे आपल्याला. आता मी समजा हे आपल्याला पॉइंट दिलेले आहे आणि आपण त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे ते ओळखले. तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे का? कोऑर्डिनेट आपण काढणार, शोधणार पण आहोत आणि ते ह्याच्यावर प्लॉट पण करायचं. आता समजा तुम्हाला सांगितलं की 4,2
हा पॉइंट याच्यावर दाखवा कुठे आहे 4,2. तर 4,2 कुठे येईल सांगा. 4,2 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा किंवा आपण समजा 5,2 5,2 आणि वायचा 2. एक्सचा 5,2 दाखवूया. एक्सचा 5 म्हणजे हा इकडे आहे. एक्सचा 5 बरोबर आहे. एक्सचा 5 इथे आहे आणि वायचा 2 इथे आहे. तर आता नक्की कुठे पॉइंट दाखवायचा, तर दोन्ही जिथे भेटणार म्हणजे इथून असं आपण 5 आणि इकडून असा 2 घेऊन इथे दोन्ही जिथे दिसतो हा पी, त्याला समजा पी नाव Yes, ma'am. दिलं तर पी पॉइंट इथे बघा 5,2. मग असे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला देणार आणि ते देणार म्हणजे ते पण आपल्याला शोधायचे ना. आता ग्राफिकल तुम्ही 10वीला आले तर आपल्याला पॉइंट्स कोऑर्डिनेट्स पण नाही देणार आहेत. कोऑर्डिनेट्स पण आपण शोधायचे आणि ते कोऑर्डिनेट्स जे आपण शोधू ते परत या ग्राफवर प्लॉट करायचे. प्लॉट म्हणजे दाखवायचे. आता समजा मी तुम्हाला हा पॉइंट प्लॉट करायला सांगितलं -6,4. तर कुठे येईल सांगा तो -6,4. मॅम न्यू पॉइंट तुम्हाला दाखवायचंय. क्वाड्रंट माहित आहे तुम्हाला. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे. येस मॅम, सेकंड क्वाड्रंट आहे, क्वाड्रंट. त्यांना नंबर आहेत. बरोबर, सेकंड क्वाड्रंट मध्ये -6 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा -6 इथे आहे आणि वाय ऍक्सिस वरचा 4 इकडे आहे. म्हणजे हा आणि इकडून असा 4 घ्यायचा. म्हणजे इथे तुमचा पॉइंट आहे हा क्यू. एकच पॉइंट असतो तो, दोन वेगवेगळे नसतात. तुम्ही बोलाल -6 इथे आहे तर हा एक पॉइंट. काही मुलं कन्फ्युज असतात. -6,4 तर ते -6 इथे घेतात, 4 इथे घेतात. मग ते दोन वेगळे वेगळे पॉइंट्स आले. हे दोन वेगवेगळे नाही, एकाच पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे. तो एकच पॉइंट आहे. हे जे दोन कोऑर्डिनेट्स आहेत हे एकाच पॉइंटचे, तो एकच पॉइंट आहे. दोन वेगवेगळे नाहीयेत. कोऑर्डिनेट्स दोन असतात, पॉइंट एकच असतो. कळते का मी काय बोलते? येस मॅम. बरोबर. येस मॅम, समजलं. सगळ्यांना कळलंय? येस मॅम. येस मॅम. आता मला सांगा, समजा मी सांगितलं 0,7 0,3 कुठे असेल? 0,3 पॉइंट. समजा हा आर पॉइंट आहे 0,3. मॅम वाय ऍक्सिस वर असेल. वाय 0,3 ऍक्सिस. तुम्हाला प्लॉट करायचे. व्हेरी गुड. Y वाय axis. ऍक्सिस. कारण ज्याचा कोऑर्डिनेट गेल्या वर्षी आपण हे सगळं शिकलोय, ज्याचा Yes, एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस वर असतो आणि ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 तो कुठे असतो? जसं X- वाय X कोऑर्डिनेट axis ते वर. कोणत्या क्वाड्रंट मध्ये नसतात. ज्यांचा एक जरी कोऑर्डिनेट 0 आहे ना ते या 4 पैकी क्वाड्रंट मध्ये कुठेच नसतात. ते ऍक्सिस वर असतात. बघा 6 जागांपैकी कुठल्या तरी एका जागेवर तो पॉइंट असतो. 4 क्वाड्रंट आणि 2 ऍक्सिस. ऍक्सिस वर आहे कसं ओळखायचं? तर कुठला तरी एक कोऑर्डिनेट जर 0 आहे, कोणताही एक्स कोऑर्डिनेट जर 0 आहे, एक्स म्हणजे पहिला आता इथे जसा आर चा पहिला कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, 0,3 म्हणजे पहिला कोऑर्डिनेट म्हणजे तो एक्स कोऑर्डिनेट असतो. एक्स कोऑर्डिनेट ज्याचा 0 तो पॉइंट असतो वाय ऍक्सिस वर. उलट लक्षात ठेवायचं. एक्स कोऑर्डिनेट 0, एक्स म्हणजे पहिला कोऑर्डिनेट 0 तर तो वाय ऍक्सिस वर. दुसरा कोऑर्डिनेट 0 तो एक्स ऍक्सिस वर. कळते का? म्हणजे 0,3 कळते सर्वांना? सगळ्यांना कळलं पाहिजे. येस मॅम, समजलं. 0,3 कुठे असणार? 0,3 वाय कुठे ऍक्सिस. असणार? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस. वाय म्हणजे उभा जो ऍक्सिस आहे आपला उभावाला, तर ते 3 बघायचं. 0,3 म्हणजे 3 कुठे आहे बघा इथे. हा तुमचा पॉइंट आहे. हा तुमचा आर पॉइंट आहे 0,3. कारण तो ऍक्सिस वर येणार, कोणत्या क्वाड्रंट मध्ये नाही येणार. ठीक आहे. आता समजा एस पॉइंट तुमचा असेल 7,0. तो कुठे असणार?
S.7,0 एक्स ऍक्सिस वर आता त्याचा दुसरा कोऑर्डिनेट 0 आहे ना, y कोऑर्डिनेट 0 आहे, दुसरा कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट मॅम एक्स ऍक्सिस तो वर 0 आहे. आहे तर एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस बरोबर. ठीक आहे, तर इथे येणार तुमचा हा इथे एस पॉइंट आहे तुमचा, त्याचे कोऑर्डिनेट 7,0 आहे. हे आपण एक रिव्हिजन केली गेल्या वर्षी आपण जे शिकलेलो आहोत त्याची. कळलंय सगळ्यांना? कारण हे आलं पाहिजे आपल्याला, येस मॅम. पॉइंट्स प्लॉट करता आले पाहिजेत आपल्याला, कोऑर्डिनेट शोधून ते प्लॉट करायचं. ठीक आहे, आता बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याची जी एक मेथड आहे, सेकंड मेथड, ती आहे ग्राफ मेथड, है ना, किंवा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी सॉल्व्हिंग सायमल्टेनियस इक्वेशन ची सेकंड मेथड आहे ग्राफिकल मेथड किंवा ग्राफ मेथड. आता ग्राफ मेथड का वापरतात माहितीये का? कारण आहे ना, प्रत्येक इक्वेशन असतं की नाही, प्रत्येक इक्वेशन कोणत्याही प्रकारचं इक्वेशन, तर ते जे इक्वेशन असतं ना, ते ग्राफ मध्ये ना एक कोणता तरी एक फिगर रिप्रेझेंट करतं, म्हणजे एक आकृती रिप्रेझेंट करतात कोणत्याही प्रकारचं इक्वेशन. आता हे पण एक इक्वेशनच आहे ना, लिनियर इक्वेशन म्हटल्यानंतर ते पण इक्वेशनच आहे. पण ते जर इक्वेशन तुम्ही ग्राफवर रिप्रेझेंट करायचंय तर ग्राफवर त्या इक्वेशनचा एक आकृती मिळते, आणि ती आकृती म्हणजे काय असते माहितीये? ग्राफवर कोणतंही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा ग्राफवर स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो. काय रिप्रेझेंट करतो? एक सरळ रेषा. बघा, ग्राफवर कोणती तुम्ही रेषा काढली, ग्राफ मध्ये कोणती लाईन तुम्ही ग्राफ मध्ये जर काढताय, याचा अर्थ त्या लाईन्सचा एक इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असणार, कुठलं तरी इक्वेशन त्या लाईनचं असणारच असणार. ते पण कोणतं इक्वेशन? तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता हे ग्राफ आपण या ग्राफ मध्ये कुठेही बघा, गेल्या वर्षी पण आपण इक्वेशन घेतले बघा, एक्स ऍक्सिसचं इक्वेशन, वाय ऍक्सिसचं Yes, ma'am. इक्वेशन, नंतर एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन, है ना. मॅम आता लाईन जर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या लाईन असतील, अशा, आता ह्या पॅरलल नाहीयेत लाईन, कशाही लाईन समजा आपण ग्राफ मध्ये काढल्यास, तर या लाईनशी रिलेटेड किंवा या लाईनशी संबंधित एक इक्वेशन असतं, आणि ते इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. म्हणून कोणतंही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपल्याला लाईन रिप्रेझेंट करतं ग्राफ. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे येणार, किंवा ट्रू ऑर फॉल्स मध्ये तुम्हाला येऊ शकतो. हे बघा, दिसते स्क्रीन, द ग्राफिकल मेथड. The graph of a linear equation in 2 variables is a straight line. म्हणजे कोणत्याही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपण जर ग्राफ काढायला गेलो आपण, तर तो ग्राफ म्हणजे आपल्याला काय मिळतो? ग्राफ काय मिळतो त्या इक्वेशनचा? लाईन, एक स्ट्रेट लाईन मिळते. तुम्ही जर ग्राफ काढायला गेला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा, तर तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळते. ठीक आहे, आता आपल्याला सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन्स, बरोबर आहे, ग्राफिकल मेथड. आता सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये किती इक्वेशन घेतो आपण? किती लिनियर इक्वेशन आपण असतात सायमल्टेनियस बोलल्यानंतर? 2 मॅम. बरोबर आहे. मग तर 2 इक्वेशनचे 2 लाईन तुम्हाला मिळणार ग्राफवर. ठीक आहे, 2 Yes, इक्वेशन ma'am. 2 लाईन मिळणार. ठीक आहे, आणि आपण सोल्युशन काढतो बघा, आपण एलिमिनेशन मेथड मध्ये पण आपण सोल्युशन काढलं, बरोबर आहे, सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू असते. मग आता इथे सोल्युशन म्हणजे काय असतं माहितीये का? इथे सोल्युशन म्हणजे खाली दिले बघा, आता समजा कोणते 2 इक्वेशन आपल्याला दिले, त्या 2 इक्वेशनच्या आपण 2 स्ट्रेट लाईन आपण ग्राफवर दाखवणार, आणि त्या 2 स्ट्रेट लाईन
ज्या पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करणार की नाही. आता समजा दोन लाईन आपल्याला मिळणार आहेत ग्राफवर. ठीक आहे, ग्राफवर आपल्याला दोन लाईन मिळणार. आता समजा या दोन लाईन आहेत, ही एक लाईन मिळाली आपल्याला समजा, आणि एक दुसरी एक लाईन आपल्याला अशी मिळाली. ठीक आहे, अशा दोन लाईन दोन इक्वेशनच्या मिळाल्या. आता या जिथे इंटरसेक्ट करतात ना दोन्ही लाईन, ऍक्सिस नाही बघायचे, त्या दोन लाईन ज्या आपण काढलेल्या आहेत, याचं एक इक्वेशन असणार a1x b1y इज इक्वल टू c1, आणि याचं पण काहीतरी इक्वेशन असणार a2x प्लस b2y इज इक्वल टू c2, असं काहीतरी इक्वेशन असणार दोन्हीच. आणि दोन्हीसाठी वेगवेगळी स्ट्रेट लाईन असणार. मग सोल्युशन म्हणजे काय असतं, तर दोन्ही लाईन जिथे एकमेकांना भेटणार, इंटरसेक्ट करणार, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट म्हणजे सोल्युशन असतं. म्हणजे इथे हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट, याचे कोऑर्डिनेट शोधायचे. कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा कोणता पॉइंट तो दाखवतो तो बघायचा, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता आहे तो बघायचा. आणि याचे जसे मगाशी आपण कोऑर्डिनेट शोधले बघा, हा समजा कोणता तरी एक पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट हे सोल्युशन असतं. आपल्याला एवढं सगळं करायचं या मेथड मध्ये. आपल्याला काय काय करायचं माहिती का, प्रत्येक लाईन साठी तुम्हाला 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट शोधायचे. पहिलं तर कोऑर्डिनेट पण शोधायचे 3 पॉइंटचे. एका इक्वेशनचे 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट, दुसऱ्या इक्वेशनचे 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट शोधून झाले की ते कोऑर्डिनेट्स घेऊन ते पॉइंट्स 3 एका लाईनचे 3 दुसऱ्या लाईनचे कोऑर्डिनेट्स याच्यावर प्लॉट करायचे. त्या 3 पॉइंट मधून जाणारी स्ट्रेट लाईन काढायची आहे 2. पहिल्या 3 पॉइंट मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन मिळेल, दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण 3 पॉइंट्स मधून जाणारी स्ट्रेट लाईन. मी काय 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 बोलते कळते का? हो मॅम. यस मॅम. आणि दोन्ही लाईन जिथे भेटणार, ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणार, त्याचे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय असणार आहे, तुमचं सोल्युशन असणार. कळलं? म्हणून काय काय स्टेप्स आहेत बघा याच्यामध्ये. टोटल तुमच्या 4 स्टेप्स आहेत. खऱ्या तर 3 स्टेप आहेत, पण लास्टला सोल्युशन आपण कसं शोधायचं ते पण दिलेले. पहिला काय दिलंय, फाइंड 4 दिले तुम्हाला, पण 3 बस होतात. 3 ऑर्डर्ड पेअर्स x, y दॅट सॅटिस्फाय द इक्वेशन. म्हणजे काय, एक्स वाय च्या अशा 4 पेअर घ्यायच्या. 4 ची गरज नाही, 3 बस होतात, ज्या त्या इक्वेशनला सॅटिस्फाईड करतात. जसं गेल्या वेळेला बघा आपण एक इक्वेशन घेतलेलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, मग त्याला सॅटिस्फाय करणाऱ्या आपण खूप साऱ्या जोड्या शोधलेल्या होत्या, 2,3, 4,1, बरोबर ना. असे भरपूर साऱ्या पेअर्स मिळतात तुम्हाला एखाद्या इक्वेशनला. एक इक्वेशन जर तुम्ही घेताय, एक लिनियर इक्वेशन जर घेताय, तर त्याला सॅटिस्फाय करणारे तुम्हाला खूप सारे पेअर मिळतात. तर प्रत्येक इक्वेशनच्या अशा 4 घ्यायला सांगितल्यात, पण कुठल्याही 3 बस होते. मग याच्या दोन्ही इक्वेशनच्या अशा 3 पेअर शोधायच्या एक्स कॉमा वायच्या, ज्या त्या इक्वेशनला सॅटिस्फाईड करतात. त्यानंतर आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ग्राफ पेपरवर काढायचंय आणि ते पॉइंट्स त्याच्यावर प्लॉट करायचे. ड्रॉ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉइंट्स. पॉइंट्स कुठले, जे आपण शोधलेले आहेत, एक्स कॉमा वायच्या ज्या जोड्या शोधल्यात ना, कळतं की नाही. जसं साधं आपण इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 घेतलं, तर त्याच्या तोंडी आपण पेअर काढू शकतो ओरली. एक सोपं आपण इक्वेशन घेतलं, त्या दिवशीच घेऊया आपण, आणि ते ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व्ह करता येते ते बघू. समजा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे इक्वेशन आहे, आणि दुसरं आहे, तर याच्या कुठल्या कुठल्या पेअर आपण घेतलेल्या, 1,4 घेतलेली है ना, 3,2 त्यानंतर 3,2, त्यानंतर 0,5 या घेतलेल्या. बस झालं, या 3 पेअर. आता या ओरली शोधता येतात, पण
आणखी जर इक्वेशन थोडे कठीण असतील तर त्याची एक मेथड आहे, ते सांगते कसे हे पॉइंट्स काढायचे. अशा मी 3 पेअर एक्स कॉमा वायच्या घेतल्या. ह्या एक्स कॉमा वायच्या जोड्या आपल्या आहेत ज्या या इक्वेशनला सॅटिस्फाईड करतात. त्यानंतर याच्या कोणत्या जोड्या घेतलेल्या आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 च्या 4 minus 1. 4,1 घेतलेले. 4,1 4 मायनस 1 नाही, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय घ्यायची, एक्स ची 4 वाय ची 1, मग हे इक्वेशन सॅटिस्फाईड होत. त्यानंतर 5,2 बरोबर, 6,3 7, बरोबर आहे की नाही? 4. हे आपण बघा. Yes, ma'am. हा, आपल्याला 3 बस होते, 3 खूप झाल्या. ठीक आहे, अशा 3 पेअर आपण शोधल्या. आता हे जे पॉइंट्स आहेत ना 1,4 3,2 0,5 हे आता आपल्याला ग्राफ वर दाखवायचे आणि मग त्यातून जाणारी एक लाईन येणार, सरळ लाईन वर यायला पाहिजेत हे 3 पॉइंट. तुम्हाला जर 2 पॉइंट एका लाईन मध्ये असेल आणि तिसरा वेगळीकडे असेल तर तुमचं चुकलेलं आहे. 3 पॉइंट मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन आली पाहिजे तर तुमचं पॉइंट जे तुम्ही प्लॉट केलेले आहेत ते करेक्ट आहे. म्हणजे आता आपल्याला समजा हे पॉइंट्स आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे आहेत. हे सिंपल वाला एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला, पण कळायला पाहिजे. नंतर आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाणार आहोत. Yes, ma'am. कळतंय की नाही सगळ्यांना? हो कळतंय? मॅम. यस Yes, मॅम. ma'am. हो मॅम. येस मॅम, कळतंय. थोडं माझं एक मिनिट आहे. तर आपण कुठे होतो, आपण पॉइंट्स प्लॉट करतो. इथे 0 आहे, इथे 1 2 3 4 5 6 असं आपण एक्स एक्सिस वर पॉइंट दाखवणार आहोत. वाय एक्सिस वर -2 -2 प्रॉब्लेम -6 आहे. ठीक आहे, -1 -2. आता आपण ह्याच्यावर पॉइंट्स दाखवूया. पहिला जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण कोणते पॉइंट्स घेतले बघा. कुठे गेलं ते आपलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय 2 0,5. वन 1,4 म्हणजे इथे येणार, इथून 1 एक्स ऍक्सिस वरचा आणि 4 इथे, हा पॉइंट 1,4 इथे कोऑर्डिनेट्स लिहायचे. नंतर 2,3 2,3 म्हणजे 2 एक्स ऍक्सिस वरचा 3 वाय ऍक्सिस वरचा, म्हणजे हे 2,3 आणि 0,5 म्हणजे तो कुठे येणार सांगा. 0,5 हा पॉइंट कुठे येणार, वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस इथे येणार ना बघा इथे. ठीक आहे, आता हे तुम्ही जर बघितले हे 3 पॉइंट्स बघा एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. तुम्ही जर पट्टीने हे जॉईन करायचं, पट्टी घ्यायची आणि त्या पट्टीवर हे 3 पॉइंट्स घ्यायचे आणि ते असे जॉईन करायचे आणि अशी सरळ स्ट्रेट लाईन तुम्हाला मिळणार या 3 पॉइंट्स मधून जाणार आहे. ते आता मी हाताने घालते म्हणून कळणार की एक लाईन येणार.
ठीक आहे, तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळालेली आहे तुमच्या पहिल्या इक्वेशनची. याच्यावर इक्वेशन लिहायचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 असं इक्वेशन त्या लाईनवर लिहायचं असतं. आता सेकंड इक्वेशनचे पॉइंट्स कुठले कुठले आपण बघितले. 4,1 होता, 5,2 आणि 6,3. आता हे पण आपण दाखवूया. 4,1 म्हटल्यानंतर तो इथे आला पॉइंट बघा, इथे 4 एक्स एक्सिस वरचा. फर्स्ट क्वाड्रंट. हे पाहिजे आपण वेगळ्या रंगाने दाखवू. फर्स्ट क्वाड्रंट बरोबर इथे इथे आला. ठीक आहे, 5,2 म्हणजे तो पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि 6,3 इथे. ठीक आहे, आता याच्यातून पण जाणारी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर ही थोडी इकडे तिकडे होणार पॉइंट्स. अशा 2 लाईन तुम्हाला मिळणार. ठीक आहे, 4,1, 5,6. अशा 2 लाईन आपल्याला काढायच्या आहेत. 2 इक्वेशनच्या 2 वेगवेगळ्या लाईन आणि त्या जिथे इंटरसेक्ट करणार ना. आता हे माझं मी हाताने काढल्यामुळे हे चुकलंय. बरोबर 4,1 जो पॉइंट आहे ना त्याच्यावर दोन्ही लाईन इंटरसेक्ट करणार तुमच्या बरोबर आणि ते तुमचं सोल्युशन असणार आहे. बरोबर 4 आणि इकडून असं 1 बघा इथे छेदतात की नाही दोन्ही लाईन. मग तुमचं सोल्युशन काय आहे. तुम्हाला जर सोल्युशन लिहायचंय तर या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन आहे 4,1. त्या जिथे एकमेकांना भेटणार त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. कळले काय काय स्टेप्स आहेत Yes, याच्यामध्ये. यस पहिला Yes, तर ma'am, 4 बरोबर ऑर्डर आलं. पेअर सांगितल्यात पण 3 ऑर्डर पेअर बस होतात. 4 ऑर्डर पेअरची गरज नाही है ना. नंतर एक्स एक्सिस वाय एक्सिस काढायचं, त्याच्यावर ते पॉइंट्स प्लॉट करायचे. त्यानंतर ड्रॉ द लाईन्स, मग त्या लाईन्स ड्रॉ करायच्या. आणि सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. तर सोल्युशन साठी द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द 2 लाईन्स. म्हणजे त्या 2 लाईनच्या इंटरसेक्शनचा जो पॉइंट आहे जिथे इंटरसेक्ट होतात दोन्ही लाईन्स है ना त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. म्हणजे ते एक्स ऍक्सिस वरचा आणि असे एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट त्या पॉइंटचे बघायचं आणि तेच तुमचं सोल्युशन आहे. इज द सोल्युशन. कळलं सगळ्यांना. क्लिअर झालं काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपण इझी वाला इक्वेशन घेतलेला. आता आपण थोडेसे कठीण वाले इक्वेशनचे कसे सोल्युशन काढायचं ते बघू. पहिलं तर कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करता आले पाहिजे, ते मेन आहे. ठीक आहे, कळलं. आता पहिले 2 इक्वेशन आपण घेऊया. इथे दिसतात तुम्हाला स्क्रीनवर. 2x + 3y = 12 आणि x - y = 1. घेऊया हे गणित. ग्राफिकली आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सगळे लक्ष देतात ना व्यवस्थित. यस टीचर. यस मॅम. इथे आता काय करायचं आपण. त्याचे कोऑर्डिनेट्स पहिले आधी शोधून घ्यायचे असतात. दोन्ही जे इक्वेशन आहे ते दोन्ही इक्वेशन आधी आपण त्याचे 3 जे पेअर आहेत ऑर्डर पेअर ते आपल्याला पहिल्यांदा शोधायचे. दुसरा आहे x - y = 1. आधी पहिल्यांदा हे इक्वेशन घेऊया. 2x + 3y = 12. आता याच्यासाठी मला 3 x, y च्या जोड्या मला शोधायच्या. ठीक आहे, आता हे काही नॉर्मली साधं वालं इक्वेशन नाही. जसं x + y = 5 त्याचं आपण ओरली पण शोधू शकतो. पण याचं शोधायला थोडं कठीण आहे. म्हणून एक मेथड आहे. काय करायचं असतं माहितीये का. याच्यामध्ये आपण एक्सच्या व्हॅल्यूज आपण आपल्या मनाच्या घ्यायच्या किंवा कोणत्याही व्हेरिएबलच्या तुम्ही घेऊ शकता. y ची घेतली तरी चालेल. जर y ची घेताय तर y च्या जागेवर टाकायची ती व्हॅल्यू आणि x ची घेताय तर x च्या जागेवर टाका. तुम्ही कोणतीही घेऊ शकता. पण आपण एक मेथड आपण एक अशी वापरतो की x च्या व्हॅल्यू आपण आपल्या मनाच्या घेतो. त्या या इक्वेशन मध्ये आपण पुट डाऊन करतो x च्या जागेवर आणि त्याच्यावरून y ची व्हॅल्यू शोधतो
आणि मग ती एक्स ची मी घेतलेली आणि वाय ची आपण त्याच्यावरून आपल्याला मिळालेली इक्वेशन मध्ये टाकून एक्स ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर वाय ची जी व्हॅल्यू मिळते ती आणि एक्स ची आपण घेतलेली अशी एक्स कॉमा वाय ची एक जोडी बनवायची. म्हणजे काय, आता मी समजा इथे एक्स इज इक्वल टू 0 पुट डाऊन करते. पुट एक्स इज इक्वल टू 0 ही माझ्या मनाची व्हॅल्यू आहे एक्स ची, ती मी या इक्वेशन मध्ये आता पुट डाऊन करणार आहे आणि मग त्याच्यावरून वाय ची व्हॅल्यू शोधणार आहे. जसं आपण बघा करतो, एक्स ची व्हॅल्यू मिळाली की ती एलिमिनेशन मध्ये कोणत्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली की ती आपण कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट डाऊन करून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढतो की नाही. एलिमिनेशन मध्ये आपण केलेलं बघा, हो मॅम. बरोबर की नाही. पण आता आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्या मनाची घ्यायची, कोणतीही घ्या. मग मी 0 घेतली, 0, 1, 2 छोट्या छोट्या व्हॅल्यूज घ्यायच्या, फार मोठ्या नाही घ्यायच्या, कारण त्या ग्राफ मध्ये पण असल्या मिळायला पाहिजे. ग्राफ मध्ये काय ग्राफ पेपर खूप मोठा नसतो, त्यामुळे तुम्ही बोलणार मी 20 घेते, मी 25 घेते, तर तसं नाही. 0, 1, -1 अशा व्हॅल्यू तुम्ही 2 फार 5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. आता ही एक्सच्या जागेवर मी 0 पुट डाऊन करणार आहे. ही एक्सच्या जागेवर मी 0 व्हॅल्यू पुट डाऊन केली. 2x आहे, मग 2 इंटू 0 प्लस 3y इज इक्वल टू 12. बरोबर. 2 इंटू 0 काय होतात, 2 इंटू 0 एक्सच्या जागेवर 0 टाकला, मग 2 इंटू 0, 2 ला 0 ने मल्टिप्लाय केलं, काय आन्सर येणार 0. कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केला की आन्सर 0 मिळतं. 0 प्लस 3y इज इक्वल टू 12. आता हा 0 घेऊन जायचा त्या बाजूला, इथे 3y राहणार, 0 तिकडे जाऊन मायनस करायचंय. तसं पण 0 ने काय फरक नाही पडत. कळतंय मी, नसेल कळत तर आताच येस विचारा. मॅम, समजतंय. मॅम. हा पुढे बोला पटापट. मग काय लिहू पुढे. मॅम y इज इक्वल टू 12/3. बरोबर, y इज इक्वल टू 12/3. मग 3 मॅम y इज इक्वल टू 4. 4 जा, y 4 जा. मग आपल्याला जी पेअर मिळाली ती कोणती मिळाली सांगा. एक्स ची 0 व्हॅल्यू आपण घेतलेली आणि त्याच्यावरून 0, 4. y ची व्हॅल्यू काय मिळाली 0,4. 4, अशी 0, तुम्हाला 4. पेअर मिळणार, पहिली जोडी. ठीक आहे, हा ही पहिली ऑर्डर पेअर मिळाली. आता अशीच आणखी 2 आपल्याला शोधायचे आहेत. त्यांनी खरं 4 सांगितल्यात, पण आपण 3च शोधूया. आपण आता एक्सच्या जागेवर 1 पुट डाऊन करू. ठीक आहे, आता एक्सच्या जागेवर 1 पुट डाऊन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन लिहायचं आधी आणि मग एक्सच्या जागेवर 1 आपण पुट डाऊन करायचं आहे. 2 1 जा 2 प्लस 3y इज इक्वल टू 12. 3y इज इक्वल टू 12 मायनस 2. बरोबर आहे. 3y इज इक्वल टू येस मॅम. सॉरी y इज इक्वल टू 10/3. आता इथे गडबड काय झाली बघा, 3 ने डिव्हिजिबल नाहीये हा नंबर, पण काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं, डेसिमल पॉइंट मध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची. 3 ने जर 10 ला तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला असं उत्तर मिळतं. 3 3 जा 9, 1 पॉइंट देणार, परत 0, परत 3 जा 3 3 जा 9, 3 3 जा 9, 3 3 जा 9 असं येत. 2.30. बरोबर आहे. आता इथे 2 डेसिमल प्लेस पर्यंतच लिहा 3.33 आणि याला ना आपण 1 डेसिमलला अप्रॉक्सिमेट करायचे, कारण आपण ग्राफ मध्ये एकाच डेसिमल प्लेस पर्यंत आपण कोऑर्डिनेट्स दाखवू शकतो. म्हणजे कोऑर्डिनेट आपण ग्राफवर आपण पॉइंट्स बघा 5.1 दाखवू शकतो. 3. आता बघा 3 आणि 4च्या मध्ये 10 लाईन्स असतात, बरोबर आहे, किंवा प्रत्येक 2 नंबर मध्ये छोट्या छोट्या 10 लाईन्स आहेत. तर त्याच्या 10 लाईन्स असतात ना, त्या म्हणजे आता 3 आणि 4च्या मध्ये जर बघितलं तुम्ही तर 3 आणि 4च्या मध्ये
पहिली लाईन जी आहे ती 3.1 आहे. 3 आणि 4च्या मध्ये 3च्या पुढची पहिली लाईन म्हणजे 3.1, मग 3.2, 3.3, 3.4 आहे ना, आणि मोठी मध्ये लाईन असते ती 3.5. म्हणजे पॉइंट वाले पण आपण इथे कोऑर्डिनेट्स दाखवू शकतो, पण एका डेसिमल प्लेस पर्यंत. पुढचे 2-3 डेसिमल प्लेस पर्यंतचे नाही दाखवू शकतो. पण आपण 2 डेसिमल प्लेस पर्यंत काय घ्यायचं माहितीये का? कारण आपला दुसरा डेसिमल पॉइंट जो आहे, हा दुसरा डेसिमल प्लेस वरचा जो नंबर आहे तो 5 किंवा 5 पेक्षा जर मोठा असेल तर तुमचा नंबर आधीचा 1 ने वाढतो. तो वाढणार की नाही याच्यासाठी पुढच्या 2 डेसिमल प्लेस पर्यंत आन्सर काढायचं असतं. डिव्हिजन करताना 2 डेसिमल प्लेस पर्यंत काढा, पण अप्रॉक्सिमेशन करताना, अप्रॉक्सिमेशन म्हणजे अंदाजे व्हॅल्यू असते. मग याची अंदाजे व्हॅल्यू काय येईल? आता हा जो दुसरा नंबर आहे, हा डेसिमल पॉइंटचा दुसरा नंबर हा 3 आहे बोलल्यानंतर हा आधीचा नंबर जो आहे तो 1 ने वाढणार की नाही वाढणार? बघा, नाही मॅम. दुसऱ्या प्लेसवरचा तो जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आधीचा नंबर 1 ने वाढतो, नाहीतर ऍज इट इज राहतो, तो आहे तसाच. म्हणजे समजा असं तुमचं डिव्हिजन मध्ये असं असतं 3.35 किंवा 3.36 किंवा 3.37, तर हा नंबर जो आहे ना 3 तो 1 ने वाढला असता, म्हणजे 3.4 झालं असतं अप्रॉक्सिमेशन. म्हणून हा पुढचा दुसरा प्लेस पर्यंत काय डिव्हिजन करायचं असतं की दुसरा प्लेस आपल्याला सांगतो की आधीचा नंबर तुम्ही वाढवायचा आहे 1 ने की काय कमी करायचं. वाढवायचा आहे की तसाच ठेवायचा आहे? कमी नाही करायचा, आहे तसाच ठेवायचा. म्हणजे 3.33 आहे ना, 3 म्हणजे 5 पेक्षा मोठा नंबर नाहीये, मग तो 3.3 राहणार. y ची व्हॅल्यू इथे 3.3 आहे अप्रॉक्स. कळते का? डोक्यात येते का गोष्ट मी काय बोलते? बघा, ग्राफ Yes, ma'am. मेथड आहे ना, आहे सोपी ग्राफ मेथड. जेव्हा अप्रॉक्सिमेशनची वेळ येते ना, काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं, घाबरायचं नाही. पॉइंट मध्ये आलं तरी काय फार काय त्याच्यामध्ये फरक नाही पडत. फक्त काय करायचं, अप्रॉक्सिमेशन आणायचं. 2 डेसिमल प्लेस पर्यंत डिव्हिजन करायचं. दुसरा डेसिमल प्लेस वरचा जो नंबर आहे तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर पहिला नंबर जो असतो आधीचा तो 1 ने वाढवायचा, नाही तर आहे तसंच ठेवायचं. 1, 2, 0, 1, 2, 3, 4 असेल तर आहे तसंच ठेवा. 5, 6, 7, 8, 9 असेल तर 1 ने वाढवा. कळलं मी काय बोलली? Yes, ma'am. अप्रॉक्सिमेशन आलं पाहिजे. अप्रॉक्सिमेशन आलं तर ग्राफ बरोबर येणार तुमचा. नाहीतर असं काय आपण व्हॅल्यू काही येऊ शकते, पॉइंट मध्ये पण येऊ शकते. मग इथे मी तुम्हाला जी पेअर मिळाली ती आहे 1,3.3, कारण एक्स आपण 1 घेतला होता बघा, आणि y ची व्हॅल्यू 3.3 आलेली. अप्रॉक्सिमेशन आलं ना की तुम्हाला कुठलंही गणित तुम्ही करू शकता याच्यामध्ये, ग्राफ मेथड मध्ये. आता तिसरी एक व्हॅल्यू आपल्याला पुट डाऊन घेऊया. तिसरी पण पाहिजे ना, तिसरी पेअर. येस मॅम. काय झालं, कळतंय की नाही? येस मॅम, ग्राफ समजतंय. पेपर आहे का सोबत तुमच्या? ग्राफ पेपर आहे का? बरोबर. Yes, ma'am. आता ही आपण 2 व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट डाऊन कर. 2 एक्सच्या जागेवर 2 टाकणार आहे मी, एक्सच्या जागी. 2 2 जा, आता इथे 2 2 जा 4 होणार, मल्टिप्लिकेशन असतं. 3y = 12. पुढे सांगा पटापट काय येईल? मॅम 4 मायनस मध्ये 3y = 12 - 4. ठीक आहे, त्यानंतर 3y = 8 येणार. आणि परत आता इथे पॉइंट मध्येच आपल्याला आन्सर मिळणार आहे. डिव्हिजन करा, काही घाबरायचं नाही. 3 8, 3 2 जा 6, 2 राहिले, 2 6 जा 18, परत 2 राहिले, परत 6 येणार. 6 6 6 6 असंच यायचं. मग आपल्याला फक्त 2 डेसिमल प्लेस पाहिजे. म्हणजे हे 2.7 मॅम, 2.7. हा बरोबर.
हे याची व्हॅल्यू आली 2.66 असं आलं. मग याला जर अप्रॉक्सिमेट करायचंय तुम्हाला तर हा नंबर 5 पेक्षा मोठा आहे. हा नंबर 2.6 डिजिट आहे ना, तो कळते का मुलांनो? अप्रॉक्सिमेशन काय येणार याचं? नाही कळलं? याचा डिव्हिजन जे आहे ते 2.6666 असेल ना, आपल्याला 2च डेसिमल प्लेस पाहिजे. मग याला अप्रॉक्सिमेट करताना हा डिजिट बघायचा, हा दुसऱ्या प्लेसवरचा. हा बघा, हा 5 पेक्षा मोठा आहे, 266 आहे ना, म्हणजे हा डिजिट 5 पेक्षा मोठा असल्यामुळे हा जो आधीचा डिजिट आहे तो 1 ने काय होईल, 1 ने काय होईल, वाढेल ना, की आहे तसंच राहील, 6च राहील की 7 होईल त्याचा? 6च राहणार की 7 होणार? वाढेल टीचर. 7 होणार. 2.7. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काय जोडी मिळाली एक्स आणि वाय ची? एक्स आपण किती घेतला होता? एक्स आपण इथे किती घेतला होता? बघा एक्स किती घेतला होता? नाही, इथे इथे ए किती घेतला होता? या लास्ट याच्यामध्ये एक्स आपण किती घेतला होता? 2 घेतला. 2 आणि वाय ची व्हॅल्यू काय मिळाली? मग त्याच्यावरून एक्स ची 2 टाकल्यानंतर वाय ची काय मिळाली? 2.7. आता हे 3 पॉइंट्स आपल्याला ग्राफवर दाखवायचे आहेत. तुम्ही वहीवर हे लिहून घेतलं का? यस मॅम. आता तुम्ही घरी काय करायचंय, हे जे पॉइंट्स आहेत हे ग्राफवर दाखवायचे. येतील दाखवता? जसं आता समजा तुम्हाला 1 पॉइंट आता आपल्याला समजा 1,3.3 दाखवायचंय, तर कसा दाखवाल? 1,3.3. वन कॉमा 3.3 कुठे येणार? हा बघा, 1 म्हणजे हा इथे 1 आणि 3.3 म्हणजे हा 3 वाय ऍक्सिस वरचा जो 3 आहे त्याच्या पुढच्या तिसरी लाईन, अशी ही तिसरी लाईन आणि इकडचा हा 1, हा 1 आहे. एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिस वरचा 3.3, हा तुमचा 1,3.3 आहे ना. आणि 2,2. एक्स ऍक्सिस वरचा 2, एक्स ऍक्सिस वरचा 2 इथे, एक्स ऍक्सिस वरचा 2 इथे आणि वाय ऍक्सिस वरचा 2.7. 2.7 म्हणजे 2च्या वरती 7वी लाईन घ्यायची. मुलांना कळते का? इथे कुठेतरी तुम्हाला 7वी लाईन मॅम कळतं. हो टीचर. आणि इकडे हा 2 म्हणजे हा पॉइंट येणार तुमचा, एक हा पॉइंट येणार आणि एक आहे 0,4 आहे ना, 0,4 इथे येणार तुमचा वाय ऍक्सिस बघा इथे. आणि मग अशी 3 पॉइंट मधून जाणारी अशी स्ट्रेट लाईन तुमची काढायची. स्ट्रेट लाईन मध्ये कळते का? ग्राफ काढायचा या इक्वेशनचा. ठीक आहे. आणि हे दुसरं इक्वेशन अजून आपल्याला सॉल्व्ह करायचंय. बघा हे गणित आहे ना, ग्राफ मेथड आहे ना, 4 मार्काला येतं आणि बहुतेक वेळेला येतो क्वेश्चन ग्राफ मेथडचा, ग्राफिकल मेथड, त्यामुळे तो करायचा आहे. हे दुसऱ्या इक्वेशनचं बनवाल का तुम्ही? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1चं 3 पेअर शोधाल का? बघा येते का? नाही तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे.
पण या पहिल्या इक्वेशनचा ग्राफ काढायचा सगळ्यांनी. हो. कराल ना अभ्यास सगळ्यांनी? बघा आता जाऊन केलं तर लक्षात राहणार, नाहीतर मग नंतर विसरणार. आजच्या आज केलं तर. ठीक आहे. यस मॅम. बाय. Bye, ma'am. Good night. Thank you. Right, ma'am. Thank you. Good night, ma'am.